हाय, तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू व्लॉगमध्ये। तर बघा, आज आहे लक्ष्मीपूजन, तर सगळ्यांना गौरीपूजनच्या खूप खूप शुभेच्छा। आणि तुम्ही म्हणत असाल तर तू तर आशा कशी अवतारत, तर काय सांगू, माझं कामच झालं आता। साडी मला ते काम नाही होत आणि झोपलेली मी थोडा, कारण की मला ना चेहऱ्यावर रॅशेस झालेले, गोळ्याचे इन्फेक्शन झालेलं, मला गोळ्या साईड इफेक्ट झालेला। मग मी झोपलेली, मी काहीच तयारी केली नाही, फक्त आता उठून भांडी फरशी केली, कारण की सगळं माझी जाऊ सासू दोघी जावानेच केलं बरं का। मी काहीच गौरायचं काम नाही केलं। 2-3 दिवस झाले मी काहीच, माझं का अंगच राहत नाही, म्हणजे जॉईंट वगैरे दुखत आहेत, तर त्यांनीच केलं सगळं। तर चला, मी आता तयार होणार आहे। तुम्हाला माहिती असेल, मागच्या ब्लॉगमध्ये मी दाखवलं होते की मी ती साडी घालणार आहे। खूप दिवस झाले, कुणाला लक्षात येई नसेल, तर चला मी तुम्हाला दाखवते आज मी काय काय घालणार आहे, मस्त तयार होणार आहे आणि तुम्हाला आमच्या गौऱ्या वगैरे सगळं दाखवते। तर चला, मी तयार होते। हे बघा, बँगल्स घातलेले आहेत। आता मी घालणार आहे ही वाली साडी, तुम्हाला दाखवते। हा कशी आहे साडी, हा अशी ही मस्त अशी मी साडी, हा बघा ब्लाऊज पण शिवून आलेला आहे आणि साडी पण हेवी वाटते, काय माहिती होणार की नाही। तर चेहऱ्यात बघू शकता तब्येत खराबच आहे, पण ठीक आहे, आता तयार व्हायला काय जाते, काम तर काय नाही केलं, दिवसभर झोपूनच आहे। बघा अशी मस्त ही साडी मी घालणार आहे। तर चला, मी तुम्हाला माझं फायनल लुक दाखवते। ज्वेलरी काय फक्त कानातलं आणि गळ्यातलं घालणार आहे, बाकीचं हे बांगड्या बस। तर चला, मी तुम्हाला फायनल लुक दाखवते। तर बघा, माझा फायनल लुक बघू शकता तुम्ही, असा आहे मस्त मस्त। तुम्हाला दाखवते, थांबा। चला जाऊया, आता तुम्हाला दाखवते आमच्या गौरी गणपती आज। चला, तर वाय साडी करून दाखवे ना, तर चला माझी सासूबाई काय ते करतात बघू। चला, हे बघा तुम्हाला दाखवते, चला आपल्या गौरया। तर तुम्हाला माझा पहिल्यांदा हॉल बघायला भेटणार, हा आहे हॉल। तर बघा, इकडे आहेत असे आपले मस्त बाप्पा। तर हा हार आहे ना ओरिजिनल आहे बरं का, तुम्हाला वाटेल नकली आहे, तर ओरिजिनल आहे। कसलं भारी दिसतं बघा ना। आणि इकडे बघा असा मस्त मस्त सगळं फराळाचंच आहे, केळी फ्रूट करंजी आहे बघा, अशा आहेत आपल्या बाप्पा सॉरी गौरया। हे बघा, हे सगळं माझ्या जाऊबाईंनी केलेलं आहे, मोठ्या आणि छोट्या। आणि ही 2 साड्या आहे ना सासूनी बनारसून आणलेल्या घातलेल्या आहेत, त्या दोघी जावांच्या आहेत आणि मी स्वतः घातलेली आहे। आणि हे बघा, इकडं असं पुरणपोळीचं वगैरे सगळं नैवेद्य वगैरे ठेवून झालंय, असे केळं करंजा हे सगळं घरी बनवले बरं का माझ्या सासूबाईंनी। फ्रूट विकत आणलेत बघा, असं मस्त अशा गौऱ्या आपल्या झालेल्या आहेत बघा। तर ना फ्लॅश पडत होता खूप, त्याच्यामुळे नाही का एवढं क्लिअर दाखवून निघताना आलं। आता असा आहे आपल्या गौरयाचं लुक बघा, कसं आहेत नक्की कमेंटमध्ये सांगा आपल्या गौरया। आणि फ्लॅशची लाईट लागली ना तर दिसतच नव्हतं, म्हणून मी ते थोडंसं बंद केलं। हमारे बच्चों का लगी भावना, बस रे लावायला लागतात बघा। आता आमच्या घरचे हळदी कुंकू झालेले आहेत, तर मी आता चालले आमच्या इकडे शेजारी मावशींच्या इथे हळदी कुंकू राहायला। तर मी हसू येते, तर चला मला दाखवते शेजारी मावशीच्या इथे पण किती मस्त आहेत अशा। बघा, मुकुट ते नवीन बसवल्यात का, तेच आहे जुने?
वैष्णवीच्या मम्मीने दिलेले. हा हा ते आहेत का? हे छान वाटायले. हे बघा कसले भारी आहे. मुखवटे लय भारी आहेत पण हे बघा. कोमल तिकडं मंदिराकडे वेळ लागले तिला. हे बघा अशा एक मावशीच्या इथं झाला. आता 2च घरी जाणार आहे. आता चालले एका मावशीच्या इथे, त्यांच्या इकडे कोकणी आहेत, त्यांच्या इथली पण तुम्हाला गौरी दाखवते. तर चला. चला आजसाठी एवढंच. आज खूप नाही काही बघा साडीमध्ये असं मस्त थकवा वगैरे आला. तर आता मी साडी चेंज करणार. आणि चला आजचा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि हा आपले गौरी आता उद्या जाणार, एवढी तयारी करून काय. तर चला कशा वाटल्या ते पण नक्की कमेंट करून सांगा. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय.